नमस्कार रसिको. सगळ्या रसिकांना, मान्यवरांना, सगळ्या ज्येष्ठ मंडळींना, सगळ्या मित्रमैत्रिणींना, छोट्या दोस्तांना आमच्या सगळ्यांच्या वतीने दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा, पाडव्याच्या खूप शुभेच्छा. सगळ्यांना दिवाळी आणि पुढचं वर्ष अत्यंत सुखाचं, शांततेचं, प्रेमाचं, चांगल्या कवितांचं, चांगल्या गाण्यांचं, चांगल्या नात्यांचं जावं अशा शुभेच्छा देतो आमच्या सगळ्यांच्या वतीने. आणि आम्ही असे 6:30 पावणे 7 पासून तयार बसलोय. ते आम्हाला सारखे सांगत होते अनघा आणि उन्मेष की लोक येत आहेत अजून. तर आता मला लाईट बघून लक्षात आलं की तुम्ही इतकं नटायला एवढा वेळ तर लागणार नाही. त्याच्यात तुमची काही चूक नाही. पाडव्याचा दिवस आहे त्यामुळे सगळेजण छान नटून आलेत. आणि खरं सांगतो, हा जो टाळ्यांचा आवाज आला पडदा उघडल्यावर, निसर्गातले इतके सुंदर सुंदर आवाज ऐकले, इतकी इन्स्ट्रुमेंट्स ऐकली, पण आमचा सगळ्यात आवडता आवाज म्हणजे हा जो टाळ्यांचा आवाज असतो पडदा उघडल्यानंतर. त्याच्यासारखा साऊंड नाही दिसत. इतकं सुंदर कार्यक्रम सतत बदलतोय म्हणून कदाचित लोक परत परत येतात. आज कार्यक्रमात नक्की काय ऐकवायचं तर पहिलं गाणं आयुष्यावर म्हणून काही गायचं, मग बघूया असं आम्ही इथे बसतो. कारण त्या दिवसावर असतं ते तुम्हाला काय ऐकायचं आहे, आम्हाला काय. फार गंभीर करत नाही आज. गंभीर नकोच, आज आपण सेलिब्रेट करूया छान. इतका चांगला दिवस आहे, इतके सगळे नटलेलं ऑडियन्स आहेत. आज सगळ्या नको करू सखी असं साजिरा शृंगारवाला माहोल आहे. पण सुरुवात आधी पावसाच्या गाण्याने करतो. सगळ्यांच्या वतीने आज गिटारवर रितेश ओहोळ, तबल्यावर आदित्य आठले, संदीप खरे, दोन्ही व्यवस्थेवर श्री राजू कुलकर्णी आणि थोड्या वेळाने स्टेजवरील तर शुभंकर कुलकर्णी, आमच्या सगळ्यांच्या वतीने सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो. परत एकदा सगळ्यांचं स्वागत करतो. आणि हे गाणं खरं तर आता अचानक कालही पाऊस पडला, म्हणजे पावसाचं गाणं गावं की नाही असं वाटायला लागलं. आता इतकं वाटते त्या वेळेला पडतोय. पडतोय पैंजण सखीची स्मरणी, मग ते रिलीवर जातं. आणि नुसता पाऊस पडला तर लोक म्हणतात हा छान आहे, पण पाऊस पडला आणि तिची आठवण आली की गाणं जास्त महत्वाचं होतं. Agora
दिसतंय. आमचे हे भलते चिकट स्पायडरमॅनची बायको म्हणली आमचे हे भलते चिकट चिकट नुसते भिंती पुरते काम करतात सगळी फुकट स्पायडरमॅन स्पायडरमॅन मिसेस स्पायडरमॅन 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 मिसेस स्पायडरमॅन कुठल्या क्षणी लग्न केलं काय सांगून नशीब खोट नवीन घरात गेले तर हो घरात नुसती जळमट घाई घाई छत जमीन झाडायची सोय नाही घाई घाई छत जमीन झाडायची सोय नाही कुठल्या कोपऱ्यात बसले असतील काही काही सांगत नाही स्पायडरमॅन स्पायडरमॅन मिसेस स्पायडरमॅन 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 मिसेस स्पायडरमॅन आम्हाला पण एंटरटेनमेंट आणखी बघा पुढच्या वेळी या स्पायडरमॅन वहिनीच्या तोंडी जरी असल्या तरी बहुसंख्य महिलांचं हेच मत असतं म्हटलं तर रामायण पण कसं असतं नवऱ्याची किती टिंगल गेली त्याच्यावर टीका केली तरी बायकांना एक मूलभूत कौतुक असतं की नाही नाही माणूस खरंच चांगला विचित्र वाटतात पण त्यांना किती पटलं पण माणूस चांगला आहे म्हणतात हे महत्वाचं घोरतात जोरात पण खरंच माणूस चांगला एकदा खायला बसताना भान राहत नाही पण आणि केस असताना काय दिसायचंय म्हणजे ते परत एक आता हे खूप पर्सनल होते मला तुला छान आहेत अजून नाही पण तरी बाकीची लिस्ट पण मी ऐकत होतो हा आता घोरण्याचं वगैरे आहे थोडं पण मनाने चांगलं तर हे असंच स्पायडरमॅन वहिनींना पण किती तक्रारी असल्या तरी किती कौतुक आहे बघा काळजी आहे बघा घरात मी 24 तास बाहेर हे वाऱ्यावर घरात मी 24 तास बाहेर
समजा डिंक संपला तर